नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे मी हरभरा भाजी आणलेली आहे। आता कसं हिवाळा आहे ना, तर भाज्या येतात। हरभरा भाजी ही आवर्जून खावी, डायबिटीज ज्यांना असेल त्यांनी तर अवश्य ही भाजी खावी, शरीरासाठी खूप गुणकारी भाजी आहे। पाहू शकता तुम्ही। आता पहिले आपण ही भाजी साफ करून घेऊया। हे बघा, अशी पानं आपल्याला घ्यायची आहेत। हे बघा, आपण पहिले ही भाजी ना साफ करून घेऊयात। अशी पानं आपल्याला घ्यायची आहेत। ही बघा, इथे अशा प्रकारे आपली भाजी साफ करून झालेली आहे। आता आपण ही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊयात। हरभऱ्याची भाजी करण्यासाठी लागणारं आपलं साहित्य बघा। इथे हरभऱ्याची भाजी, एक मोठा चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत, तेल, हिंग, मीठ आणि इथे काही सुके मसाले। हे कढई आपली चांगली तापलेली आहे। आता आपण त्यामध्ये तेल घेऊया। इथे 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार तेल घेऊ शकता। आपण हरभऱ्याची पालेभाजी करत आहोत ना, त्यासाठी बघा इथे फोडणीला मी जिरं घालते। थोडंसं इथे जिरं घेतलेलं आहे, पाव चमचा। हिंग घालूयात। तुम्हाला हिंग आवडत असेल तर हिंगाची फोडणी द्या, पण हिंगाची फोडणी दिली ना तर भाजीला चव छान येते। पण यामध्ये घालूया 1 चिरलेला कांदा, त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची, लसूण थोडा उशिरा घालूया, कारण लसूण कसा चिटकतो ना तळाला, त्यामुळे लसूण उशिरा घालायचा। इथे चेचलेला आपण लसूण घेऊया आणि टोमॅटो पण त्याचबरोबर टाकूया। कोणाकोणाला हरभऱ्याची भाजी आवडते त्यांनी कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा। ही बघा, इथे भाजी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये थोडीशी ना हळद घालतोय, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, काही सालवाली भिजत घातलेली मुगाची डाळ आहे। मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती। मुगाची डाळ ना भिजायला वेळ लागत नाही, आणि ही सालवाली मुगाची डाळ आहे। ते 2 तासामध्ये मुगाची डाळ चांगली भिजल्या जाते। चांगली मसाल्यांमध्ये परतून घेतोय, अशी एकजीव करून घ्यायची। तर आपण ना ह्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी घालते। गावाकडे तर भाज्या ह्या कशा मळ्यामध्ये असतात, ताज्या ताज्या मस्त, त्यांचे शेंडे शेंडे खुडून घेतात। हरभऱ्याच्या भाजीला ना अंगाला खारटपणा असतोच, म्हणून मीठ जरा ना बेताने टाकायचं थोडंसं। तर आपण ही भाजी सर्व अशी मिक्स करून घेऊया। बघा, एकदम सोपी पद्धत आहे भाजी करण्याची, आणि चवीला एकदम छान लागते बरं का। एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मग कमेंट करून सांगा। एकदम भारी लागते हरभऱ्याची भाजी। एकदा आणा, बाजारामध्ये मिळतं, वाटे असतात बाजारामध्ये मिळतात, आणायचं, करा, खा, मस्त खा, स्वस्त राहा। थोडंसं ना आपण इथे पाणी टाकूया, कारण हरभऱ्याची भाजी शिजण्यासाठी इथे मी पाव ग्लास पाणी टाकलेलं आहे। हे बघा, आता मस्त मंद आचेवरती गॅस कमी करायचा आणि मस्त मंद आचेवरती भाजी शिजून द्यायची। त्यावर झाकण मारायचं। हे बघा, यात आता आपली भाजी इथे झाली का, भाजी व्हायला वेळ लागत नाही। मुगाची डाळ पण पटकन शिजल्या जाते आणि पालेभाज्या जास्त शिजवायच्या नसतात। इथे आपली 10 मिनिटात भाजी तयार झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, इथे आपली हरभरा भाजी मुगाची डाळ घालून मी इथे केलेली आहे। एकदम चवीला छान आणि आरोग्यासाठी पण अगदी उत्तम। ही बघा, हिवाळा आलाय, हरभऱ्याच्या भाज्या आता येतात मार्केटमध्ये, जरूर आणा, खा। लाईक करायला विसरू नका, कमेंट करा। धन्यवाद।